नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आढावा घेत आहोत वेगवेगळ्या मतदारसंघाचा. आज आपण नांदेड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. नांदेड दक्षिण हा मतदारसंघ तसं पाहिलं तर अर्धा शहरी आणि अर्धा ग्रामीण असा मोडतो. म्हणून ग्रामीण आणि शहरी या दोन भागाशी ज्यांची नाळ आहे असे उमेदवार या ठिकाणाहून निवडून येऊ शकतात. आणि ह्या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे काँग्रेसचे आहेत. आणि मग ह्यापुढं त्यांना आव्हान देण्यासाठी कोण मैदानात उतरेल या संदर्भातले अंदाज आडाखे सध्या बांधले जात आहेत. अनेकांनी या ठिकाणाहून इच्छा देखील व्यक्त केलेली आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मागत आहेत आणि त्यांची दावेदारी किती प्रबळ राहू शकते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या मतदारसंघातले काही प्रश्न आहेत, मतदारसंघाचा विकास आहे, या बाबतीत देखील आपण एक प्रकाश झोत यावर टाकणार आहोत. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत माझे मित्र पत्रकार नरेश दंडवते. नरेश, स्वागत. नांदेड दक्षिण हा मतदारसंघ 2009 साली संघ पुनर्रचनेमध्ये तयार झाला. नांदेड विधानसभा मतदारसंघ हा एकच मतदारसंघ या ठिकाणी होता. वाढलेले मतदार, वाढलेली लोकसंख्या आणि या भागातले प्रश्न यावरून ह्या मतदारसंघाचे दोन भाग करण्यात आले. एक नांदेड उत्तर जो गोदावरीच्या उत्तरेला आहे आणि नांदेड दक्षिण जो नांदेड दक्षिणेकडे पुढे आहे, दक्षिणच्या भागामध्ये आहे. असे दोन मतदारसंघ या भागात तयार झाले. म्हणजे गोदावरी ही या दोन मतदारसंघाला विभाजन करणारी ही गोदावरी आहे. म्हणून आज आपण जी चर्चा करणार आहोत नरेश, तर ह्या नांदेड दक्षिणमध्ये जसं मी म्हणालो की विद्यमान आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे काँग्रेसचे आहेत. तर आता काँग्रेसमधून आणखी कोण इच्छुक आहेत ज्यांना विधानसभा लढवायची? मुळात तर काय झालं, मागच्या निवडणुकीमध्ये अगदी एक महिन्याभरापूर्वी मोहन अण्णा हंबर्डे यांचं नाव चर्चेत आलं आणि महिन्याभरातला आमदार म्हणून संबंध महाराष्ट्रात त्यांची ओळख होती. हा मतदारसंघ तसा पाहिला तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणता येईल, कारण 2009लाही इथून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते आणि ओमप्रकाश पोकर्णा आणि आता 19ला मोहन अण्णा हंबर्डे. आत्ता मोहन अण्णा हंबर्डे, राजकीय परिस्थिती बदलली, चित्र बदललं. मोहन अण्णा हंबर्डे यांच्यावर ब्लेम करण्यात येतोय की ते महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलंय असा आरोप दस्तूरखुद काँग्रेसमधूनच होत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला थोडं कुठंतरी शंकेची झालर आहे. त्यामुळं मोहन अण्णा हंबर्डे यांची जर उमेदवारी पक्षाकडून कापण्यात आली तर त्यांच्याऐवजी माजी महापौर आणि काँग्रेसचे महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, स्थायी समितीचे माजी सभापती मसूद खान, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर शिंदे या 3 नावं प्रामुख्याने तिथून इच्छुक आहेत, समोर येत आहेत. परंतु नेमकं काय उमेदवारी कोणाला देईल हा प्रश्न सध्या तरी तू जसं आता म्हणालास की 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मोहन अण्णा हंबर्डेंना उमेदवारी मिळते काय आणि ते विजयी होतात काय? खरं तर त्या विजयाचं श्रेय या भागातल्या भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला आपल्याला द्यायला पाहिजे. कारण मोहन अण्णांची तयारी नव्हती, कोणताही त्यांनी म्हणजे पायाभरणी केलेली नव्हती, चर्चेत नाव नव्हतं, तरीही अशोकराव चव्हाणांनी त्यांना विश्वास ठेवून उमेदवारी दिली. तेव्हा एक तडजोडीचं राजकारण तेव्हा झालं असाही आरोप झाला की तडजोडीतून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तर काय झालं की भाजपाचे जे बंडखोर उमेदवार होते, मुळात मागच्या निवडणुकीमध्ये 19मध्ये युती आणि आघाड्या एकत्र होत्या. त्यामुळं भाजपाचे जे आत्ता जिल्हा अध्यक्ष आहेत संतोकराव हंबर्डे, हे 10 वर्षापासून पक्षात त्या मतदारसंघासाठी प्रयत्नशील होते. त्यांना उमेदवारी न देता सेनेला उमेदवारी मिळाली. शिवसेनेच्या राजश्री हेमंत पाटील या उमेदवार होत्या. त्यामुळे भाजपानं बंडखोरी केली. त्यामुळे अचानक संतोकराव हंबर्डेचं जे काम होतं ते काम पाहून मोहन अण्णा हंबर्डेला काँग्रेसनं पर्यायानं अशोक चव्हाण यांनी उमेदवारी दिली आणि अवघ्या महिन्याभरात मोहन अण्णा आमदार झाले. बरोबर. तू जसं म्हणालास की त्या बंडखोरांनी जर पक्षाशी गद्दारी केली नसती तर मला वाटतं की राजश्री पाटील ह्या मोहन अण्णांपेक्षा दुपटीच्या मतानं निवडून आल्या. आता जर आपण पाहिलो दिलीप की 46,000 काही मतं मोहन अण्णा हंबर्डेला आहेत. भाजपाच्या बंडखोराला 43,000 आणि राजश्रीताईला 37,000. म्हणजे या दोघांची जर बेरीज केली 80,000 मतदान तर जवळपास 80,000 मतदान, म्हणजे मोहन अण्णाच्या दुप्पट मतदान युतीच्या भाजप बंडखोरामुळे भाजपची 1 जागा म्हणजे युतीची 1 जागा कमी झालेली आहे.
अजून एक लक्षवेधी जर आपण 2019चं जर मतदान बघितलं तर त्यावेळेस वंचित बहुजन आघाडी आणि MIM 2 उमेदवार होते. फारुख अहमद हे वंचितकडून आणि साबिर चाऊस हे MIM होते. या दोघांच्या मतांची जर बेरीज केली तर ती मतांची बेरीज देखील जवळपास 46,000चं ते मताधिक्य आहे. म्हणजे या मतदारसंघामध्ये दलित मतदार आहेत आणि विशेषतः मुस्लिम मतांची संख्या देखील लक्षवेधी आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे की ते टर्निंग पॉइंट ज्याला म्हणतो आपण की टर्न करू शकतात एखादी म्हणून तर तुला सांगतो 2000 मतदार पुनर्रचना होण्यापूर्वीपासून नांदेडमधून मुस्लिम समुदायाला उमेदवारी द्यावी विशेषतः काँग्रेसकडून अशी सातत्याने मागणी होत आलेली आहे. परंतु दुर्दैवानं आजतागायत तरी त्यांना कोणी उमेदवारी दिलेली नाही. परंतु पुनर्रचना करताना मुस्लिम मत हे विभागलं गेलं पाहिजे बरं काय, अशा पद्धतीने ही रचना झाली असाही आरोप त्यांच्यावर झाला. हो ना, की बुवा एक गठ्ठा मत जर ते झालं. आज जर तुला ते सांगतो, जर नांदेड एकत्र मतदारसंघ जर राहिला असता पूर्वीचा, तर आपण आता प्रकाश खेडकरचा इतिहास कालावधानानं पुन्हा घेऊ आपण. त्यावेळेस खान पाहिजे की बाण पाहिजे अशी निवडणूक होती आणि त्याच्यामुळे मतदार पुनर्रचना झाली. मतदानाचं तू म्हणतोस त्याप्रमाणे विभाजन झालं. तरी दक्षिणमध्ये मुस्लिम समाज निर्णायक मतदार आहे, उत्तरेतही आहे. पण दक्षिण मधला पट्टा देगलूर नाका वगैरे इकडला भाग सिडको हाडको आहे. सोनखेडमध्ये पण समाजाचं मत आहे. माझ्या मतानं मतदार मुस्लिमांचा निर्णायक आहे. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणावरून कोणाला उमेदवारी मिळते आणि कोणत्या पक्षाची मिळते हे देखील फार महत्त्वाचं आहे. तू जसं आत्ता काँग्रेसच्या इच्छुकांची यादी सांगितलास काही जे आहेत ते, त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षामधून ज्यांची महत्त्वाकांक्षा आमदार होण्याचीच आहे ते जिल्हा परिषद लढू शकत नाहीत किंवा महानगरपालिकाही लढू शकत नाहीत. विधानसभा आणि आमदार व्हायचं ज्यांचं स्वप्न आहे असे संतुकराव हंबर्डे यांच्या शैक्षणिक संस्था बऱ्यापैकी त्या मतदारसंघामध्ये आहेत आणि वलय आहे त्यांच्या नावाला. त्यानंतर एक तरुण कार्यकर्ते आहेत संजय घोगरे. नुकतीच काही दिवसापूर्वी ज्या बंडखोरांचा आता तू उल्लेख केलास, या बंडखोरांना सभागृहात आणि खुद प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समोर प्रश्न विचारणारे म्हणून जाब विचारणारे ज्याला आपण म्हणूयात, तर संजय घोगरे यांचं नाव देखील भाजपामधून पुढे आहे. त्याच्यानंतर बालाजी पुयड आहेत, ते पण जाब विचारले, त्याने देखील जाब विचारलाय. म्हणजे एकंदरच त्या बंडखोराला पक्षांतर्गत मोठा विरोध आपल्याला दिसून येतो. सुनील मोरे आहेत जे सोनखेडचे आहेत, ते देखील इच्छुक आहेत. आणि या उपर सध्या एक सुप्त चर्चा सुरू आहे की प्रतापराव पाटील चिखलीकर हे लोहा कंधार मतदारसंघ सोडून दक्षिणेमध्ये येतील काय, किंवा ते काँग्रेसमध्ये जाऊन त्यांना तिथून उमेदवारी मिळेल काय, अशी देखील चर्चा सुरू आहे. आणि याला प्रतापराव पाटलांनी देखील उत्तर दिले की ही इच्छा माझ्या कार्यकर्त्यांची आहे. म्हणजे त्यांनी नाकारलेलं नाही त्यांनी काँग्रेसमध्ये जाईल का नाही किंवा तिथून लढवेल का नाही. तर त्यांनी एका आपल्यासारख्याच यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना सांगितलं की ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे, पक्ष बदलतील असं मला वाटत नाही. परंतु तू जसं म्हणतोस, चिखलीकर दस्तूरखुद प्रताप पाटील नसले तरी त्यांची मुलगी प्रणिताताई आहे, प्रवीण पाटील आहेत, त्यांच्या परिवारातलं कोणी एक जण, कारण हे दोघंही नांदेड दक्षिणमध्ये येणाऱ्या सोनखेड आणि वडेपुरी मतदारसंघाचं जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करतात. हो, म्हणजे जवळपास मतदारसंघ जो आहे त्यांचा तो भागामध्ये येतो. त्यामुळं त्यांना जरी उमेदवारी मिळाली तर नवल वाटू नये. अच्छा, म्हणजे चिखलीकर कुटुंबापैकी कुणीतरी एक त्या मतदारसंघामध्ये जर राहिलं तर निश्चितपणे त्या ठिकाणची समीकरणं बदलू शकतात आणि इच्छुकांच्या आशा आकांक्षेवर पाणी फिरू शकतं. नाही, असंही असू शकतं, कारण ज्या बंडखोरानं आतापर्यंत 2दा-3दा बंडखोरी केलेली आहे, चिखलीकर परिवाराच्या जर एखाद्याला उमेदवारी दिली तर कदाचित बंडखोरी होणार नाही. या मतदारसंघातून सरळ काँग्रेसला फाईट देण्यासाठी चिखलीकर हा एक पर्याय राहू शकतो. आणि जेणेकरून त्याच्यामुळं बंडखोरी टाळता येईल. आणि बऱ्याच लोकांना खरं तर ही निवडणूक शेवटची देखील ठरू शकते. म्हणजे वयोमानानुसार किंवा आतापर्यंत त्यांनी केलेला संघर्ष पाहता अनेकांना आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती बऱ्याच लोकांची आहे. आणि जर चिखलीकर परिवारातलं किंवा स्वतः जर चिखलीकर या मतदारसंघामध्ये आले तर अनेकांची आमदार होण्याची स्वप्न भंगू शकतात. त्याच पद्धतीनं शिवसेना गटाकडून आनंदराव बोंढारकर
हे देखील इच्छुक आहेत. त्याशिवाय वत्सला पुयड यांचं देखील नाव शिवसेनेकडून समोर बरोबर आहे. कारण काय झालं की हेमंत पाटील असतील, राजश्रीताई असतील, कारण युतीत हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेकडे होता, त्यामुळे शिवसेना त्या ठिकाणी माझ्या म्हणजे शिवसेना शिंदे गट त्या ठिकाणी निश्चितच दावेदारी करेल. त्याच्यामुळे दावेदारी केलं तू म्हणतो त्याप्रमाणे आनंदराव बोंडारकर असतील किंवा वत्सलाताई असतील किंवा नवीन कोणी भुजंग पाटील कोणी असू शकतं, पण काहीही होऊ शकतं दक्षिण. म्हणजे शेवटी काय की युती आणि आघाडी होण्यावरही बरंच काही अवलंबून आहे आणि ज्यांची महत्वाकांक्षा आमदार होण्याची आहेच अशांची बंडखोरी देखील या ठिकाणी आपण अपेक्षित धरू शकतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातून कोण निवडून येईल हा अंदाज सध्या तरी मला वाटतं की बांधता येणार नाही. कारण सिडको हाडको भागातल्या काही पत्रकारांशी माझी चर्चा झाली की नेमकं ह्या भागातलं चित्र काय, तर निश्चितपणे आत्ता तरी कुणाला उमेदवारी मिळेल हे सांगता येणार नाही. आणि विद्यमान आमदार जे आहेत मोहन अण्णा हंबर्डे यांचा जर कार्यकाळ आपण 5 वर्षाचा बघितला तर एक उल्लेखनीय काम एखादं त्यांच्या हातून झालं आहे असा देखील उल्लेख आपल्याला करता येणार नाही. कारण ह्या भागामध्ये औद्योगिकरण आहे, सिंचनासाठी उपसा सिंचन योजना आहे, विष्णुपुरी प्रकल्प आहे. याच्यासाठी त्यांनी काही खास प्रयत्न केलेत असं तरी मला वाटतं की त्या ठिकाणाहून काही दिसून आलेलं नाही. म्हणून मोहन अण्णा हंबर्डे यांच्या बाबतीमध्ये म्हणा एकतर्फी ज्याला आपण म्हणतो रनिंग आमदारांच्या बाबतीमध्ये असं चित्र त्यांच्या बाबतीमध्ये नाही. आणि एखाद्याला उमेदवारी मिळाली आणि ते निवडून येऊ शकतात असं देखील आत्ता सांगणं मला वाटतं की धाडसाचं होईल. म्हणून हा मतदारसंघ नेमकं कोणाला कौल देतो आणि कोणता पक्ष कुणाला कौल देतो हे देखील तितकंच महत्त्वाचं. माझं असं म्हणणं आहे, तू म्हणतो त्याप्रमाणे उमेदवार कोण याच्यावरही बरंच अवलंबून आहे आणि युती आघाड्यांचा काय ठरतं त्याच्यावर सगळ्या. जर युती झाली किंवा आघाडी झाली तर ते उमेदवार कोण ह्या सर्व याच्यावर दक्षिणेतलं आहे. पण दक्षिणेत स्वार होण्यासाठी अनेक घोडे तयार आहेत बाजारात. दुर्दैव असं दक्षिणेची ही चढाई तेवढी सोपी नाही, पण दुर्दैव असं की या सर्व पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल, पण दुर्दैवानं राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही एकही उमेदवार दावेदार नाही किंबहुना तसं कामच नाही या मतदारसंघात. म्हणून पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीच्या कोणी काय काम केलेत हे आत्ता ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला लक्षात येतं. आपण याच पद्धतीनं आणखी पुढच्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. खरं तर दक्षिण विधानसभा मतदारसंघ जर मी जसं म्हणालो की औद्योगिकरण असलेला हा मतदारसंघ आहे, पण नवीन उद्योग ह्या भागामध्ये आले नाहीत, बेरोजगारीचे प्रश्न सुटलेले नाहीत, अनेक पायाभूत प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. येणाऱ्या काळामध्ये हे आव्हान त्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. म्हणून आपण यानंतर जेव्हा चर्चा करूयात तेव्हा वेगवेगळ्या मतदारसंघाच्या संदर्भात असंच आपण आढावा घेणार आहोत. पुन्हा भेटूयात एका नवीन मतदारसंघासह. तोपर्यंत नमस्कार.